पृथ्वीवरच्या आणि अंतरिक्षात असलेल्या प्रचंड दुर्बिणींमुळे आपल्या पिढीला विश्वातील आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळतात। जणू आपल्याला महाभारतातल्या संजयाची दिव्य दृष्टीच लाभली आहे। या दिव्य दृष्टीमुळे आपण अंतरिक्षात अति खोलवर पाहू शकतो। एवढंच नव्हे तर अब्जावधी वर्षांपूर्वीचा घटनाक्रम आपल्या पुढे उलगडत जातो। चला विश्वाच्या प्रारंभापासून उत्क्रांतीची माहिती मिळवूया आणि ब्रह्मांडातील आश्चर्यांचे दर्शन घेऊया। या विश्वाला काहीच नाही, अगदी काळ सुद्धा सुमारे 12 अब्ज वर्षांपूर्वी अचानक शून्यातून प्रकाशमान ऊर्जायुक्त किरणोत्सारी विश्वाची निर्मिती झाली। हे का आणि कसं घडलं हे सर्वात मोठं रहस्य आहे। केवळ विज्ञानानं हे रहस्य उघडणं शक्य होणार नाही। पहिल्या 3 लाख वर्षात काय घडलं याची उकल कोणत्याच मानवी उपकरणाला करता येत नाही। आपल्याला इतकंच माहीत आहे की ते ऊर्जेचं विश्व होतं, वस्तुमानाचं नाही। जसजसा हा अग्निगोल थंड होत गेला तसतशी पोकळीत हायड्रोजन आणि हिलियम ही मूलद्रव्य बनली। अग्निगोळ्याचा काळ आणि त्याचं स्वरूप बदलत गेलं। आण्विक, गुरुत्वाकर्षीय तसंच चुंबकीय शक्तीमुळे वायूचे प्रथम ढग बनले। आणि नंतर ते ढग आक्रसून तारे तयार झाले। अनेक तारे परस्परांकडे आकर्षित होऊन तारकागुच्छ निर्माण झाले। हे तारे अतिप्राचीन सूर्य आहेत। या अतिप्राचीन कारखान्यातूनच विविध वस्तुमानाची निर्मिती होत होत शेवटी आपण आणि आपलं हे विश्व साकार झालं। याहूनही अतिभव्य आहे दीर्घिकांचं विश्व। अब्जावधी तारकांचं जणू विशाल महानगरच। भव्य दिव्य स्वर्गीय नृत्यात तरंगणारं विलोभनीय दृश्य। गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे या दीर्घिका एकमेकाजवळ येऊन त्यांचे विशाल समूह बनतात। दीर्घिकांमध्ये सुद्धा खेचाखेच होऊ शकते। अब्जावधी तारे असलेल्या दीर्घिकांची टक्कर झाली तर त्यातले तारे एकमेकांना स्पर्शही न करता निघून जातात। आहे विशाल गोलाकार दीर्घिका नरतुरंग अर्थात सेंटॉरस ए। तिनं सर्पिलाकृती दीर्घिकेला गिळंकृत केलंय। या आधाशी दीर्घिकेच्या तोंडात अजूनही तिचं भक्ष्य दिसतंय।
मिनिटाला 2 अब्ज प्रकाश वर्षांच्या गतीनं प्रवास करत आपण आता आपल्या आकाशगंगेच्या जवळ आलेलो आहोत. तो लहान अंधुकसा दिसणारा ठिपका म्हणजे